Hello, my dear students. Today we are going to start our lesson number 4, Shivaji's childhood. Okay, our next lesson name is Shivaji's childhood, म्हणजे शिवाजी महाराजांचे बालपण. Okay, so let's start our lesson. बर्थ ऑफ शिवाजी. ओके, म्हणजे शिवजन्म, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म. Those were very unsettled days. Shahjahan from the north had dispatched a big army to conquer the Deccan. म्हणजे ते दिवस फार कसे होते, धावपळीचे होते, धामधुमीचे दिवस होते. आणि त्यात शहाजहानने काय केले की शहाजहानने खूप मोठं सैन्य असं दख्खनचं राज्य सर करण्याकरता त्यांनी रवाना केलं होतं. कॉन्केर म्हणजे जिंकणे, आणि दख्खनचं राज्य जिंकण्याकरता त्यांनी खूप मोठी आर्मी काय केली होती, डिस्पॅच केली होती, रवाना केली होती शहाजहानने. शहाजहान कुठचा, तर उत्तरेकडील. ओके, देन पुणे, द प्रिन्सिपल टाउन ऑफ शहाजीराजेस जागीर वॉज बर्न टू द ग्राउंड बाय आदिलशाह ऑफ बिजापूर. म्हणजे बिजापूरच्या आदिलशहाने काय केली की जे शहाजीराजेंची जी जागीरदारी होती पुण्याची, ती बेचिराग करून टाकली होती. ओके, आदिलशहाने. कारण काय कारण असेल, कारण आदिलशाही सोडून निजामशाहीमध्ये शहाजीराजे परत गेले होते. त्यामुळे आदिलशहाने काय केले की त्याची जी जहागीरदारी होती शहाजीराजेंची, ती बेचिराग करून टाकली होती पुण्यामधील. देन शहाजीराजे वॉज इन अ रिअल ट्रबल. शहाजीराजे आता खूप मोठ्या संकटामध्ये सापडले गेले होते. ओके, ही फाउंड हिमसेल्फ बिटवीन द डेव्हिल अँड द डीप सी. ओके, ही एक म्हण आहे, डेव्हिल अँड द डीप सी वॉज कॉन्स्टंटली ऑन द रन. शहाजीराजे फार मोठ्या संकटामध्ये सापडले होते. त्यांना काही सुचत नव्हते, कारण त्यांचे आयुष्य एवढे धावपळीचे झाले की त्यांना काही सुचत नव्हते. म्हणजे इकडे आड आणि तिकडे विहीर, अशा परिस्थितीमध्ये, अशा फार मोठ्या संकटामध्ये शहाजीराजे सापडल्या गेले होते. म्हणजे नेक्स्ट, जिजाबाई वॉज अ प्रेग्नेंट अँड द ग्रेट क्वेश्चन विच वरीड शहाजीराजे वॉज सम प्लेस व्हेअर शी कूड रिमेन इन सेफ्टी अँड पीस. म्हणजे अशा धावपळीच्या काळामध्ये जिजामाता गरोदर होत्या, आणि या गरोदरपणामध्ये जिजाबाई कुठं सेफ राहू शकतात, याचा मोठा प्रश्न हा शहाजीराजेंसमोर उभा झाला. देन ही रिमेंबर द शिवनेरी फोर्ट अँड डिसाइडेड टू सेंड जिजाबाई देअर. आणि तेवढ्यातच शहाजीराजेंना शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली, आणि त्यांनी ठरवलं की जिजाबाईंना कुठून यायचं, तर शिवनेरी फोर्टवर सेफ राहू शकतात. ओके, देन शिवनेरी वॉज अ स्ट्रॉंग फोर्ट नियर जुन्नर इन पुणे डिस्ट्रिक्ट. शिवनेरी किल्ला हा कुठं होता, तर पुणे डिस्ट्रिक्टमधील जुन्नरजवळ हा किल्ला शिवनेरी होता. इट हॅड स्टीप क्लिफ ऑन अ 4 साइड्स, स्ट्रॉंग फोर्टिफिकेशन अँड मेसिव्ह डुअर. शिवनेरी किल्ला कसा होता, तर त्याच्या चारही बाजूंनी काय होते, उंच कडे होते, उंच कडे, स्टीफ क्लिफ, उंच कडे चारही साईडने. स्ट्रॉंग फोर्टिफिकेशन म्हणजे मजबूत तटबंदी होती, फोर्टिफिकेशन होतं. अँड मॅसिव्ह डुअर म्हणजे मोठमोठे उंच दरवाजे होते, मोठे बळकट दरवाजे होते. This strong fort was then in charge of विजयराज, अ रिलेटिव्ह ऑफ भोसलेस. म्हणजे भोसले घराण्यामधीलच त्या किल्ल्याचा जो इन्चार्ज होता हा विजयराज होता. ओके, विजयराज कोण होता, तर हा भोसले भोसल्यांमधलाच एक त्यांचा रिलेटिव्ह होता. ही ॲग्रीड टू गिव्ह प्रोटेक्शन टू जिजाबाई. त्याने जिजाबाईंना प्रोटेक्शन देण्यास त्याने मान्य केले. अँड सो शहाजीराजे लेफ्ट हर देअर अँड मार्च अगेन्स्ट द मोगल्स. आणि जिजाबाईंना त्या शिवनेरी किल्ल्यावरती ठेवून शहाजीराजे आता मोगलांवर चालून गेले. अँड देन द गोल्डन डे डॉन, म्हणजे उगवणे, तो सोनेरी दिवस उजाडला. ऑन द ऑस्पिशियस डे, शुभदिनी ऑफ फाल्गुन वैद्य तृतीय इन द इयर 1551 ऑफ द शके इरा, दॅट इज ऑन द 19 फेब्रुवारी 1630. म्हणजे मराठी महिन्यानुसार कोणतं वर्ष, तर 1551, आणि इंग्रजी महिन्यानुसार 19 फेब्रुवारी 1630चा तो सोनेरी दिवस उजाडला. टू द साऊंड ऑफ पाईप्स अँड ड्रम्स प्लेईंग इन द नगरखान्यामध्ये सनई चौघडा वाजू लागले. पाईप्स अँड ड्रम्स. ओके, सनई चौघडा वाजू लागले. जिजाबाई गेव बर्थ टू अ सन. जिजाबाईंनी एका मुलाला जन्म दिला. ऑल द रेसिडेंट ऑफ द फोर्ट वेअर ओव्हरजॉईड. सर्व किल्ल्यावरील जे रहिवासी होते, जे रेसिडेंट होते, त्या सर्वांमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं. ऑन द 12th डे, म्हणजे 12व्या दिवशी,
आपण काय म्हणतो त्याला बारशी म्हणतो 12व्या दिवशी. ओके. ऑन द 12th डे विथ ॲप्रोप्रिएट सिरेमनी द चाइल्ड वॉज नेम शिवाजी ॲज द चाइल्ड वॉज बॉर्न ऑन द फोर्ट ऑफ शिवनेरी. शिवनेरी किल्ल्यावरती त्या मुलाचा जन्म झाला, त्यामुळे त्या बाळाचे नाव ठेवण्यात आले शिवाजी. ओके. देन नेक्स्ट पॅरेग्राफ. शिवाजीज चाइल्डहुड. शिवाजी महाराजांचे बालपण. शिवाजी पास द फर्स्ट 6 year ऑफ हिज लाईफ इन हायली अनसेटल्ड डेज. म्हणजे शिवरायांचे जे वयाची पहिली 6 जी वर्ष होती हे खूप मोठ्या धावपळीमधले होते. ओके. हायली अनसेटल्ड कंडिशन. इवन सो, तरीही जिजाबाई डिड नॉट निग्लेक्ट हिज एज्युकेशन. तरीही एवढ्या धावपळीमध्ये सुद्धाही जिजाबाईंनी शिवरायांच्या शिक्षणामध्ये दुर्लक्ष केले नाही. एव्हरी इव्हिनिंग शी वूड लाईट द हाऊसहोल्ड लॅम्प अँड देन कॉल शिवाजीज टू हर. म्हणजे प्रत्येक इव्हिनिंगला जिजाबाई काय करायच्या, लॅम्प लाईटिंग करायच्या आणि शिवरायांना जवळ घेत. ओके. शी वूड शोअर ऑल हर अफेक्शन ऑन हिम अँड टेल हिम द स्टोरीज ऑफ रामा अँड कृष्णा, ऑफ भीम अँड अभिमन्यू. ओके. एव्हरी इव्हिनिंगला जिजाबाई काय करायच्या, शिवरायांना गोष्टी सांगायच्या. कोणाकोणाच्या, तर श्रीरामचंद्रांच्या गोष्टी सांगायच्या, श्रीकृष्णांच्या गोष्टी सांगायच्या, भीम, अभिमन्यू यांच्या स्टोरीज जिजामाता शिवरायांना सांगायच्या. ऑन द अदर ऑकेशन्स शी वूड रिसाईट टू हिम डिवोशनल सॉंग्स ऑफ नामदेव ज्ञानेश्वर अँड संत एकनाथ. ओके. यांच्या गोष्टी, यांचे डिवोशनल सॉंग्स जिजामाता त्यांच्याजवळही म्हणून घेत आणि स्वतःही त्यांना म्हणून दाखवत. देन शिवाजी लाईक टू लिसन टू द एक्सप्लॉइट ऑफ अ ब्रेव मॅन. ओके. शिवाजी महाराजांना त्या असे कारनामे दाखवणारे जे लोक होते, ओके, कारण पराक्रम दाखवणारे, एक्सप्लॉइट म्हणजे पराक्रम दाखवणारे जे ब्रेव मॅन होते त्यांच्या गोष्टी ऐकायला शिवाजी महाराजांना काय करायचे, आवडायचे. ओके. शिवाजी फेल्ट दॅट ऑन द ग्रोईंग अप. नंतर शिवाजी महाराजांना काय वाटायचे, मोठे झाल्यानंतर ही शूड ऑल्सो डिस्प्ले व्हॅल्यूअर लाईक देम. ज्या वीर पराक्रमांच्या गोष्टी ते ऐकायचे, ज्यांच्या पराक्रमांच्या गोष्टी ऐकायचे, त्या गोष्टी ऐकून शिवाजी महाराजांना सुद्धा वाटायचे की आपणही मोठे झाल्यानंतर काय करायचे, त्यांच्यासारखं व्हॅल्यूअर दाखवायचं आपल्याला, त्यांच्यासारखा पराक्रम दाखवायची आहे, त्यांच्यासारखी वीरता आपल्याला दाखवायची आहे. जिजाबाई यूज टू टेल हिम स्टोरीज ऑफ मेनी पायोस पर्सन. ओके. पायोस म्हणजे पवित्र धार्मिक लोकांच्या. ओके. पायोस पर्सन धार्मिक लोकांच्या अँड संत, आणि संत लोकांच्या, साधू संतांच्या गोष्टीसुद्धा जिजामाता शिवरायांना सांगत असत. दॅट इन्स्टिल इन हिम, त्यांच्या मनामध्ये काय तयार झालं, तर अ रिस्पेक्ट अँड ऑनर फॉर ऑल संत अँड ग्रेट मॅन. त्या महान पुरुषांविषयी शिवरायांच्या मनामध्ये ह्या गोष्टी ऐकल्यानंतर काय झालं, एक आदर तयार झाला, एक रिस्पेक्ट निर्माण झाला, एक ऑनर तयार झाला. ओके. एक आदर सन्मान तयार झाला शिवाजी महाराजांच्या मनामध्ये. देन चिल्ड्रेन फ्रॉम पुअर फॅमिलीज केम टू प्ले विथ शिवाजी महाराज. ओके. काही गरीब कुटुंबातील जी मुलं असत ती शिवाजी महाराजांसोबत खेळायला येत असत. समटाईम, कधीकधी, ही व्हिजिटेड देम इन देअर हट्स अँड शेअर देअर सिम्पल मील ऑनियन अँड भाकरी विथ अ ग्रेट रिलीश. शिवाजी महाराज काय करायचे, शिवाजी महाराज त्या गरीब कुटुंबातील झोपड्यांमध्ये जायचे, हट्समध्ये जायचे आणि त्यांच्यासोबत त्यांचं जे जेवण आहे, कांदा भाकरी, ते मोठ्या आवडीने रिलिशमध्ये त्यांच्यासोबतची जी कांदा भाकरी आहे ती खात असत. दे इन्व्हेंटेड इंटरेस्टिंग गेम टू द पास द टाईम. ओके. शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यासोबतचे जे मुलं आहेत त्यांनी काय केलं की त्यांचा टाईम पास व्हावा याकरता त्यांनी नवनवीन गेम काय केले, इन्व्हेंट केले. द चिल्ड्रेन ऑफ द मावर्ड्स वेअर लाईक बर्ड्स इन द फॉरेस्ट. दे वूड इमिटेट म्हणजे नक्कल करणे. ओके. म्हणजे कॉपी करणे. द साऊंड ऑफ द कुक्कू और पॅरट और टायगर टू परफेक्शन. ओके. की जे मावळमधले जे मुलं होते ती जसे काही त्या जंगलामधले, त्या फॉरेस्टमधले काय आहेत, पक्षी आहेत. ओके. त्या जंगलामधील जसे काही ते पक्षी आहेत आणि ते काय करायचे, जे कुक्कू आहे, कोयल आहे, पॅरट आहे, टायगर आहे, अशा वेगवेगळ्या प्राण्यांच्या, पक्ष्यांचे आवाज ते काढत असत. ओके. देअर पास टाईम वॉज बिल्डिंग स्मॉल फोर्ट्स ऑफ अर्थ अँड मेकिंग अर्थन एलिफंट्स अँड हॉर्सेस. त्यांचा टाईमपास व्हावा याकरता शिवाजी महाराज आणि ते मुलं काय करायचे, मातीपासून एलिफंट बनवायचे, किल्ले बनवायचे आणि हॉर्सेस बनवायचे. दे प्लेड हाईड अँड सीक और प्लेड विथ अ बॉल और टॉप. आणखी काय खेळ खेळायचे, हाईड अँड सीक खेळायचे. ओके. लपंडाव खेळायचे आणि
बॉल ऑर टॉप, भोवरा आणि बॉलसोबत ते खेळायचे. शिवाजी जॉईन देम इन ऑल धीस गेम अँड बिकेम पॉप्युलर विथ देम. म्हणजे शिवाजी महाराज या सर्व त्या खेळांमध्ये त्या मुलांसोबत जॉईन व्हायचे आणि शिवाजी महाराज अशा तऱ्हेने काय झाले, त्या मुलांमध्ये फेमस झाले, पॉप्युलर झाले, लोकप्रिय झाले. ओके. देन नेक्स्ट पॅरेग्राफ. शहाजीराजे टुवर्ड्स द मुघल्स. ओके. शहाजीराजे टुवर्ड्स मुघल, शहाजीराजे मुघल बादशाहीकडे. शहाजीराजे रिटर्न टू निजामशाही ऑल राईट बट ही डिड नॉट गेट एनी पीस ऑफ माइंड देअर. म्हणजे शहाजीराजे निजामशाहीमध्ये रिटर्न तर आले, परंतु तिथं त्यांना स्वास्थ्य नव्हते. ओके. त्यांना शांतता मिळत नव्हती तिथं. निजामशाह हिमसेल्फ वॉज अ फिकल माइंडेड पर्सन. शहाजीराजे निजामशाहीमध्ये परत तर आले, परंतु तो जो निजामशाह होता हा कसा होता, फिकल माइंडेड होता. ओके. फिकल माइंडेड पर्सन होता. म्हणजे कोणाच्याही गोष्टीमध्ये कोणीही काही सांगितलं तर त्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवणे असा फिकल माइंडेड होता. ओके. म्हणजे स्वतःच्या बुद्धीचा वापर कमी करणे आणि दुसऱ्याच्या सांगण्यावरती विश्वास ठेवणे, फिकल माइंडेड पर्सन. हू रेडिली बिलीव्ह ऑल गॉसिप्स. म्हणजे कोणाच्या काहीही सांगितलं तरी त्याच्यावरती तो विश्वास ठेवणारा निजामशाह होता. हेन्स मेनी कॉन्स्पिरसीज अँड प्रिटी रिव्हलरीज इन्फेस्टेड द फोर्ट. ओके. म्हणजे या फिकल माइंडेड स्वभावामुळे काय झालं की त्या दरबारामध्ये अशा मोठमोठे षडयंत्र व्हायला लागले, कॉन्स्पिरसीज व्हायला लागले. आणि त्या कॉन्स्पिरसीसमुळे काय झालं की जे पिटी रिव्हलरीज आहे, जे गरीब लोक आहेत त्या गरीब लोकांचा विरोध व्हायला लागला. जे पीडित लोक आहेत, इन्फेस्टेड जे लोक आहेत त्या लोकांवरती अन्याय होऊ लागला. हीस लीड टू द किलिंग ऑफ लखुजीराव जाधव ओपनली इन द कोर्ट ॲट द इन्स्टिगेशन ऑफ निजामशाह हिमसेल्फ. म्हणजे यामुळे काय झालं की या निजामशाहच्या अशा स्वभावामुळे, कोणाच्या तरी भडकाऊ शब्दामुळे त्यांनी काय केलं, निजामशहाने काय केलं की लखुभर दरबारामध्ये लखुजीराव जाधवांची हत्या केली. ओके. देन शहाजीराजे वूड नॉट विथस्टँड धिस. शहाजीराजेंना काय झालं की शहाजीराजेंना याची चीड आली. इन्फ्युरिटेड ही लेफ्ट निजामशाही अँड जॉईन द मुघल. या रागामुळे, या चिडीमुळे, या रागामुळे काय झालं की शहाजीराजेंनी काय केली, निजामशाही सोडली आणि मुघल बादशाही काय केली, स्वीकारली. ओके. द मोगल इम्पिरियर मेड हिम अ सरदार ॲट हिज कोर्ट. देन शहाजहानने काय केलं की मोगल इम्पिरियरने काय केलं, शहाजीराजेंना आपल्या कोर्टामध्ये सरदार बनवलं, शहाजीराजेंना. इन द मीन टाईम सिक्रेटली जॉईनिंग हँड विथ द मोगल्स फत्ते खान किल द निजामशाह. आता याच वेळामध्ये काय केलं की जो वजीर फत्ते खान होता यांनी आतून हातमिळवणी केली मुघलांसोबत. ओके. देर वॉज कंप्लीट अनार्ची इन द स्टेट. म्हणजे काय झालं की हातमिळवणी केल्यानंतर पूर्ण निजामशाहीमध्ये काय व्हायला लागली, अनार्ची व्हायला लागली, अत्याचार व्हायला लागले लोकांवरती. ओके. इट बिकम एव्हिडंट दॅट फत्ते खान वॉज ट्रिचरसली प्लॅनिंग टू इनेबल द मोगल्स टू स्वॅलो निजामशाही. ओके. म्हणजे हे तर स्पष्टच झालं की त्यांनी निजामशहासोबत काय केलं, विश्वासघात केला फतेखाननी आणि काय प्लॅनिंग केली की त्या मुघलसोबत जाऊन हातमिळवणी केली. आणि यावरून असं स्पष्ट झाले की आता हा मुघल काय करणार आहे, या पूर्ण निजामशाहीला गिळणार आहे. ओके. इन रिटर्न आता खुश होऊन त्या मुघलने काय केलं, मुघल बादशाहने काय केलं, द मुघल्स रिवॉर्डेड हिम विथ द टेरिटोरी अंडर द कंट्रोल ऑफ शहाजीराजे. शहाजीराजेंजवळ जी जागीरदारी होती ते राज्य काय केलं, या फत्ते खानला बक्षीस म्हणून बहाल केलं. देन शहाजीराजे वॉज इंद्रेज. ओके. इंद्रेज म्हणजे शहाजीराजांना काय आलं की मोठा राग आला या गोष्टीमुळे, कारण शहाजीराजेंजवळची जागीरदारी आहे, शहाजीराजेंचं जे राज्य आहे ते फत्ते खानला फक्त याकरिता बहाल देण्यात आले की त्याने काय केली, निजामशाही मुघल बादशाहाकडे सुपूर्द केली. अँड सो या रागामुळे काय केलं की ही लेफ्ट द सर्व्हिस ऑफ मुघल्स. देन ही डिसाइडेड टू टीच देम अ लेसन युजिंग ऑल हिज माइट. आता शहाजीराजेने काय ठरवलं, त्यांच्या सामर्थ्याच्या जोरावरती मुघलांना धडा शिकवायचा हे त्यांनी शहाजीराजेंनी ठरवलं. देन नेक्स्ट फाउंडिंग ऑफ अ न्यू निजामशाही. नवीन निजामशाहीची स्थापना. ओके. फाउंडिंग ऑफ अ न्यू निजामशाही. इन ऑर्डर टू फोरेस्ट ऑल द मुघल इम्पिरियर
Mughal Emperor and Wazir Fateh Khan, Shahaji Raje find out a child, heir म्हणजे वंशज, ओके, डिसेंडंट फ्रॉम द निजाम्स फॅमिली अँड ऑन द फोर्ट ऑफ पेमगिरी नियर जुन्नर डिक्लेअर हिम ॲज द न्यू निजाम शाह. आता फतेह खान आणि मुघल बादशाहच्या काही लक्षात येईल या अगोदरच काय केलं शहाजीराजांनी, एक निजामशाहीमधला एक वंशज शोधून काढला आणि जुन्नरजवळील पेमगिरी किल्ल्यावरती काय केलं, डिक्लेअर केली न्यू निजामशाहीच्या स्थापनेचं काय केलं त्याने, डिक्लेअर केलं की न्यू निजामशाही तयार झाली. दस ही इस्टॅब्लिश अँड ऑल टुगेदर न्यू किंगडम विच इन्क्ल्यूड द टेरिटोरीज बिटवीन द रिव्हर गोदावरी अँड नीरा. आणि या न्यू निजामशाहीचं राज्य कोणतं होतं, तर नीरा आणि गोदावरी रिव्हरच्या जवळची, या दोन रिव्हरच्या मधली जे राज्य आहे, टेरिटोरीज आहे, हे न्यू निजामशाहीमधलं राज्य होतं. शहाजीराजे फाऊट विगोरसली, मोठ्या शर्थीने शहाजीराजे लढले टू प्रोटेक्ट धिस न्यू स्टेट, हे राज्य वाचवण्याकरता मोठ्या शर्थीने, मोठ्या सामर्थ्याने शहाजीराजे लढले. इनिशियली सुरुवातीला आदिलशाह वॉज विथ हिम इन दिस एफर्ट. ओके, सुरुवातीला आदिलशाह या प्रयत्नांमध्ये शहाजीराजेंच्या सोबत होता. बट later the Mughal Emperor Shahjahan himself marched south upon शहाजीराजेस अँड थ्रीटेन आदिलशाह. नंतर काय झालं की मुघल बादशाहाने शहाजीराजेंच्या या निजामशाहीवर सुद्धा हल्ला केला आणि आदिलशाहीला तिथं काय केलं, धमकावण्यात आलं की शहाजीराजेंची कोणत्याही प्रकारे मदत करायची नाही. देन आदिलशाह साइन अ ट्रीटी ऑफ फ्रेंडशिप विथ हिम अगेन्स्ट द शहाजीराजे. आणि आदिलशाहीने भिवून काय केलं, भीतीपोटी आदिलशहाने मुघल बादशहासोबत हातमिळवणी केली अगेन्स्ट द शहाजीराजे, म्हणजे शहाजीराजेंच्या विरोधात जाण्याकरिता त्यांनी हरकत दिली. देन शहाजीराजे नाव बिगेन टू फाईट द जॉईंट फोर्सेस ऑफ मुघल अँड आदिलशाह. आता शहाजीराजेंना या दोन फोर्सेसला रोखायचे होते. ओके, या दोघांसोबत लढाई करायची होती, मुघल आणि आदिलशाह या दोन्ही सैनिकांसोबत आता शहाजीराजे लढायला लागले आपलं राज्य जिंकण्याकरिता, युजिंग गोरिला टॅक्टिक्स. आता एवढी मोठं जॉईंट फोर्सेस आहे, शहाजीराजे उघड तर त्यांच्यासोबत लढू शकत नाही, त्यामुळे शहाजीराजे कसे लढू लागले, तर गोरिला टॅक्टिक्सने. ओके, ही एक छापामार पद्धती आहे किंवा युक्तीने आहे. ओके, या युक्तीने शहाजीराजे त्या जॉईंट फोर्सेससोबत काय करायला लागले, लढायला लागले, आपलं राज्य वाचवायला लागले. बट कुड नॉट सस्टेन द वॉर ऑल बाय हिमसेल्फ. आता शहाजीराजे एकटे पडले. ओके, ते कुठपर्यंत या जॉईंट फोर्सेससोबत लढा देतील, तर इन 1636 अनविलिंगली म्हणजे इच्छा नसूनही ही साइन अ ट्रीटी ऑफ पीस विथ मुघल, म्हणजे इच्छा नसूनही नाईलाजाने त्यांनी शहाजीराजेंनी मुघलांसोबत काय केला, ट्रीटी केला. ही कुड नॉट क्रिएट हिज ओन किंगडम ॲट द टाईम वेअर नॉट फेवरेबल फॉर हिम. ओके, हा काळ, ही वेळ शहाजीराजेंसाठी चांगली नसल्यामुळे शहाजीराजेंनी हा केला. ओके, ही वेळ चांगली नसल्यामुळे. बट हिज डेअरिंग स्पिरिट काइंडल कॉन्फिडन्स अमॉंग द मराठी पीपल अँड धिस प्रूव्ज युजफुल फॉर शिवाजी इन इस्टॅब्लिशिंग स्वराज अ फ्यू इयर्स लॅटर. म्हणजे या शहाजीराजेंच्या या धाडसामुळे काय झालं, मराठी लोकांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला, कॉन्फिडन्स तयार झाला आणि याच कॉन्फिडन्सचा फायदा शिवाजी महाराजांना स्वराज्य इस्टॅब्लिश करण्याकरिता झाला. ओके, या धाडसी वृत्तीमुळे सगळ्यांच्या मनामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला. नेक्स्ट पॅरेग्राफ. जिजाबाई अँड शिवाजी इन कर्नाटक. जिजाबाई आणि शिवराय कर्नाटकामध्ये. आफ्टर द डाऊनफॉल ऑफ निजामशाही इस्टॅब्लिश बाय शहाजीराजे, इट्स टेरिटोरी वॉज डिवायडेड बाय द मुघल अँड आदिलशाह अमॉंग देमसेल्फ. म्हणजे ज्यावेळेस निजामशाहीचा अंत झाला त्यावेळेस शहाजीराजेंची जे राज्य होतं, जे इस्टॅब्लिश केलं होतं न्यू निजामशाही, ते टेरिटोरीज काय केलं होतं, आता डिवाईड झालं होतं मुघल बादशाहकडे आणि आदिलशाहकडे. या दोघांनी त्यांचं राज्य काय घेतलेलं होतं, वाटून घेतलेलं होतं, डिवाईड केलं होतं. शहाजी राजेस जागीर वॉज पुणे अँड सुपे ले विदिन आदिलशाहज शेअर. म्हणजे जे शहाजीराजेंकडे जे राज्य होतं, पुणे आणि सुपेची जी जहागीरदारी होती, ती जहागीरदारी आता कोणाच्या हिशामध्ये होती, आदिलशाही राज्यामध्ये होती. ही गेव इट टू शहाजीराजे ऑन हिज बिहाफ. नाव शहाजी राजे जॉईन द आदिलशाही सर्व्हिस. नंतर ती जहागीरदारी आदिलशहाजवळ असल्यावर त्यांनी पुन्हा एकदा शहाजीराजेंना बहाल केली आणि नाव शहाजीराजे जॉईन द आदिलशाही, आणि एकदा परत शहाजीराजे आदिलशाहीसोबत जॉईन झाले. आदिलशाह असाइन टू हिम
द टास्क कॉन्क्वेरिंग द टेरिटोरीज इन डिस्टंट कर्नाटक. आता आदिलशहाने शहाजीराजेंना एक कामगिरी सोपवली. ती कामगिरी काय तर खूप दूर, पुण्यापासून दूर असणारं कर्नाटकचं राज्य काय कॉन्क्वेअर करण्याकरता, जिंकण्याकरता त्या मोहीमवरती शहाजीराजेंना पाठवल्या गेलं. देन sometime after the departure of शहाजीराजे टू कर्नाटक, जिजाबाई अँड शिवाजी ऑल्सो जॉईन इन देम. काही काळानंतर शहाजीराजे त्या मोहीमवरती गेल्यानंतर, कर्नाटकाच्या मोहीमवरती गेल्यानंतर काही काळानंतर तिथं शिवाजी महाराज आणि जिजाबाई त्यांना तिथं काय झाले, जॉईन झाले. ओके, आता ते तिघंही तिथं राहायला लागले कर्नाटकामध्ये. देन शिवाजीज चाइल्डहूड इन महाराष्ट्र हॅड बीन व्हेरी हेक्टिक. ओके, शिवाजी महाराजांचं जे आयुष्य होतं, जे बालपण होतं, ते या महाराष्ट्रामध्ये कसं झालं होतं, खूप हेक्टिक होऊन गेलेलं होतं. ओके, खूप धावपळीचं होऊन गेलेलं होतं. ही अँड जिजाबाई हॅड रश कंटिन्युअसली फ्रॉम वन फोर्ट टू अनदर. म्हणजे कधी या किल्ल्यावरती तर कधी त्या किल्ल्यावरती असं कंटिन्युअसली त्यांना रन करावं लागत होतं, म्हणजे त्रासाला सहन करावं लागत होतं. ॲट दॅट टाईम, त्याच वेळेस यंग शिवाजी यूज टू हिअर द स्टोरीज ऑफ अ ब्रेव डीड ऑफ हिज फादर. आणि त्याच काळामध्ये शिवाजी महाराज त्यांच्या वडिलांच्या म्हणजे शहाजीराजांच्या ज्या पराक्रमाच्या गोष्टी आहेत, ओके, ब्रेव डीड्स आहेत, त्या पराक्रमाच्या गोष्टी, त्या स्टोरीज शिवाजी महाराजांच्या कानी पडत असत. जिजाबाई अँड शिवाजी गॉट सम पीस व्हेन दे अराईव्ह इन कर्नाटक. ओके, जिजाबाई आणि शिवाजी महाराजांना थोडंफार आता इथं काय व्हायला लागलं, स्वस्थपणा मिळाला. ओके, शहाजीराजे डिफिक्टेड मेनी किंग इन कर्नाटक. शहाजीराजेंनी कर्नाटकमधल्या खूप साऱ्या राजांचा तिथं काय केला, पराभव केला. अँड आदिलशाह अवॉर्डेड विथ हिम द जागीर ऑफ बँगलोर. आणि या उत्साहाने आदिलशहाने काय केलं की बँगलोरची जी जागीरदारी आहे, ती जागीरदारी अवॉर्ड म्हणून, बक्षीस म्हणून शहाजीराजेंना बहाल केली. शहाजीराजे देन मेड द सिटी ऑफ द बँगलोर हिज अ हेडक्वार्टर. आणि आता शहाजीराजेंनी काय केलं की त्यांची जी बँगलोरची जागीरदारी मिळाली आहे, ते त्यांचं काय बनवलं त्यांनी, हेडक्वार्टर काय असते तर जिथून राज्याचा कारभार पाहिला जातो, त्या राज्याचा कारभार व्यवस्थित किंवा दरबार भरवणे हे त्या हेडक्वार्टरमध्ये कामे चालतात. देन बँगलोर लिव्ड देअर विथ ऑल द ट्रॅपिंग्स ऑफ द किंग अँड बिगेन टू समन द कोर्ट. आता बंगलोरची शहाजीराजेंनी त्यांचं मुख्य ठाणे बनवल्यानंतर ते तिथं काय राहायला लागले, एखाद्या राजासारखे आणि वैभवात तिथं राहू लागले आणि तिथंच आपला दरबार भरवायला सुरुवात केली शहाजीराजेंनी. ओके, तर अशा प्रकारे या लेसनमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण किती संकटांमध्ये गेलेलं होतं हे आपण या लेसन नंबर 4 मध्ये पाहिलं.